याचबरोबर दिशा थोडीशी भरकटली जाईल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होते. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होईल तर अवंतर धावेनं धावफलक पुढे जातो. 6 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये झालेली थोडीशी शांत संयमी सुरुवात जी फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा हलक्या दिशा चेंडूला दिली. पॉइंट मध्ये ढकललाय चेंडू. एक सिंगल तिथे मिळणार आहे. एका धावेनं आपण पाहतोय करता धावफलक पुढे जातोय. मात्र पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं एक चौकार जो पहिल्याच षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाला. खरं तर गॅपमध्ये तुम्हाला गॅप शोधावे लागणार आहेत. पॉवर प्ले मध्ये गॅपमध्ये खेळलेले फटके तुम्हाला निश्चित चांगल्या धावा मिळवून देणार आहेत. पुन्हा एकदा शरीरावरती येणारा चेंडू त्याला थोडासा बाजूला केला. एक धाव मात्र तिथे मिळते. धाबा वेचण्याचं काम खरं तर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. एका धाबेबरोबर धावफलक पुढे जातोय. 8 धाबा धावफलकावरती षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. एकेरी दुहेरी धावा सुद्धा खूप महत्वाच्या आहे. तुम्ही खेळपट्टीवरती दीर्घकाळ जर थांबलात तर एकेरी आणि दुहेरी धावांनी सुद्धा एक मोठा धावफलक मैदानावरती उभा करू शकता. असं काही नाही की फक्त मोठालेच फटके खेळल्यानंतर मोठ्या धावा बनल्या जातात. इथे एकेरी दुहेरी धावा जरी घेतल्या तरी आपण पाहतोय 7 षटकांमध्ये एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकतो. धावफलकावरती 8 आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतंय. याचबरोबर बिग हिट केलाय मिड विकेटला. चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. एक उत्तुंग असा षटकार. मध्ये संधी होती शतरक्षकाकडे. फेक थोडीशी उशिरानं पोहोचली. तोपर्यंत फलंदाज सुद्धा आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचतोय. एक धाव तिथे प्राप्त झालेली आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे जातो. 15 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. थोडासा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. तिथे मात्र निर्धाव चेंडू येईल आणि याच बरोबर षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती आहेत 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर जो लीग फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळतोय दोन्ही टीमची इथून पाठीमागचा खेळ जर आपण बघितला तर स्थितीज 11 संघानं आतापर्यंत 2 सामने खेळले. तिसरा सामना ते खेळत आहेत. एका सामन्यामध्ये पराभूत आहेत. एक सामना त्यांनी विजयी केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर बिग वन संघ जर बघितला तर बिग वन संघाने सुद्धा एक सामना गमावला. एका सामन्यात त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे दोनही संघांसाठी समान संधी की आज या सामन्यातून जिंकल्यानंतर पुढे वाटचाल त्यांची बघायला मिळेल. मात्र इथे जर पराभूत झाला तर स्पर्धेतलं तुमचं जे स्थान आहे ते संपुष्टात येणार आहे. मिड विकेटमध्ये डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतो. शतरक्षक पुढे तैनात आहे. मैदानाला समांतर खेळलेले फटके सुद्धा धावा मिळून देतात. इथे एक 2-2 धावा जमवण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांकडून आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालाय. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं जो फलंदाज बाद झाला त्यानंतर ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनवत आहेत. पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे जागा शोधली की आप मोठा होता. शतरक्षक दूर राहील. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार 4 रन. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे पोहोचेल धावफलक. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. डॉक्टर अमित पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जागा बनवली पॉइंटला. यावेळी शतरक्षक आपण पाहतो डीप मध्ये सीमारेषेवरती बघायला मिळालाय. सुंदर शतरक्षण फेक होईल. एक धाव मिळेल.
एक एक धाव सुद्धा आपण पाहतो संघासाठी महत्वाची आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतो की जे महत्वाचे खेळाडू असतात की ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते कदाचित आपण बघितलं डॉक्टर पराग यांच्यावरती जबाबदारी मोठी सामन्याची त्यामुळे थोडंसं शांत डोक्यानं ते फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि ते करणंही गरजेचं आहे की आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे न्यायचं असेल तर थोडं शांत राहणं गरजेचं आहे मिड विकेटला एक टप्पा घेत चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषा बाहेर मिळतील 4 चौकार या षटकातला दुसरा चौकार आपण पाहतोय खरं तर एक चौकार डॉक्टर अमित पाटील यांच्या बॅटमधून आलाय तर एक चौकार डॉक्टर पराग यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालाय धावफलकावरती 25 धावा पुन्हा एकदा हलक्या हाताने लॉफ्ट केलाय चेंडू मात्र तिथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळालाय धाव मात्र मिळणार नाही तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय षटक क्रमांक 3 जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर प्रशांत तिसऱ्या षटकाची जबाबदारी करतात त्यांच्यावरती आपल्याला बघायला मिळते यावेळेस ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता कोलर टप्प्याचा चेंडू होता हलक्या हाताने खेळलाय त्याला एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल आणि याच बरोबर षटक मात्र संपलं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्थितीज 11 संघानं बनवल्यात 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी डॉक्टर निखिल नामगुडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आतापर्यंत डॉक्टर पराग यांची खेळी जर आपण बघितली तर 11 चेंडूमध्ये 15 धावा तर डॉक्टर अमित पाटील 6 चेंडूमध्ये 10 धावा यावेळेस खरं डावा पाय बराच पुढे आणला होता शेवटच्या क्षणी आपण बघितलं चेंडू सोडून दिला मात्र तिथे चांगला चेंडू ठरवलाय पंचाने डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे ज्यावेळेस आपण पाहतो की फलंदाजाला वाटतं की आता चेंडू वाईट लाईनच्या बाहेरून जाणार आहे त्यावेळेस आपण बघितलं तो फलंदाज सोडण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच वेळा आपण बघितलं की टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील येताना आपल्याला बघायला मिळतोय पुन्हा एकदा जमिनी समांतर मैदानात समांतर फटका आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव मात्र तिथे प्राप्त झाली तर एका धावेबरोबर धावसंख्येत वाढत होते 27 धावा धावफलकावरती करंट रन रेट जर तुम्ही बघितलं तर 8.1 च्या सरासरीने आपण 5 धावा मैदानावरती बनवल्या जात आहेत आणि ही सरासरी जर संघानं किंवा फलंदाजांना अशीच कायम पुढे टिकून ठेवली तर निश्चित 53-55 धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या जाऊ शकतात हे अंदाज दाबले मात्र यापेक्षा ही परिस्थिती वेगळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल किंवा 53 त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा धावा मैदानावरती होऊ शकतात हो यावेळेस मात्र बिग हिट केलाय परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर अमित पाटील इज दी मॅन षटकाराशी होता मात्र या 2 फलंदाजांनी संघाचा डाव इथे सावरलेला आहे हो तिथे बघायचंय क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते जेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निसटला गेलाय आणि डॉक्टर पराग यांना जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतंय याचबरोबर षटक मात्र संपलं गेलंय 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला धावफलकावरती 35 धावा टीम स्थितीज 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होते आणि 5वं षटक टाकण्यासाठी डॉक्टर मिलिंद घाडवे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. याआधी एक षटक बघितलं होतं डॉक्टर मिलिंद यांचं, 5 धावा देत एक गडी बाद केला होता. खरं तर एक विकेट टेकर गोलंदाज आहे, मात्र बघूयात इथे कशा प्रकारे या दोन फलंदाजाला थांबवणार आहेत. एका बाजूला आपण बघितलं डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर पराग भोळे, ही दोनही फलंदाज इथे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी मोठं योगदान देत आहे त्यांच्या फलंदाजीमधून, कारण त्यांना माहित आहे सामन्याची किंमत मोठी आहे. इथे जर जिंकलो तर पुढे आपलं स्थान टिकून राहणार आहे. त्यामुळे इथे 100% योगदान त्यांच्या फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळालंय. एक धाव मिळते, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये, सुरेख चेंडू बघतो आपण, जिथे गुडले स्पॉट वरती टाकलाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मागे डॉट, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर आजच्या दिवसामधली 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघतोय आणि इथून पुढे पुन्हा नवीन 4 टीम आपल्या पुढे येणार आहेत आणि पुन्हा आणखी 6 सामने पुढे बघायला मिळतील. मात्र आज कुठले 2 संघ हे पुढे जाणार आहेत, पुढच्या फेरीत दाखल होणार आहेत, ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. मला वाटतं बारामती सुपर किंग संघानं आतापर्यंत जेवढे सामने खेळले ते सगळे सामन्यांमध्ये विजय प्रस्थापित केलेला आहे. तर दुसऱ्या बाजून आपण बघितलं उमंग वॉरियर संघाला मात्र या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडता आलं नाही. तर या 2 टीम मधून आपण पाहतोय इथे चुरशीची लढत आहे खरं तर दोनही संघांमध्ये. सुंदर मॅच क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. हो, याच बरोबर उंच आकाशामध्ये चेंडू बघायचे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू खाली झेल, टिपला जाईल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, डॉक्टर पराग यांचा खेळ संपेल. बच्चा बच्चा जय जय श्रीराम. मिळवली तर याही षटकात आपण पाहतोय डॉक्टर मिलिंद घाडवेंना आणखी एक मोठं यश मिळाले, कारण पहिली विकेट आत्मविश्वास निर्माण करून देणारी होती आणि त्याच आत्मविश्वासाने आपण पाहतोय पुन्हा या षटकात देखील एक सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि आम्ही कायम सांगितलेले क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर तुमच्याकडे आत्मविश्वास असलाच पाहिजे. आत्मविश्वासाने तुम्ही एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करू शकता, कारण आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. आणि त्यामुळे आपण पाहतोय तुम्हाला यशाचं शिखर, विजयाचं शिखर गाठायचं असेल तर आत्मविश्वास इथे स्वतःमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तोच आत्मविश्वास गोलंदाज डॉक्टर मिलिंद यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट आणि याही षटकामध्ये आपण पाहतोय कुठलाही मोठा फटका अद्यापही इथे फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. नवीन फलंदाज डॉक्टर विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट केला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाही किंवा बॅटमध्ये कुठेही संपर्क आपल्याला बघायला मिळाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात थांबेल. निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 38. तर या षटकात केवळ 3 धावा खर्च झाल्यात. सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे डॉक्टर मिलिंद घाडवेंची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. तर षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर 6वं षटक टाकण्यासाठी डॉक्टर महेश घाडवे 6व्या षटकाला मैदानावरती आपण पाहतो सुरुवात होईल. पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू बघतो आपण इथे, डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आधी आपण जे षटक बघितलं डॉक्टर मिलिंद घाडवे यांचं, 2 षटकांचा जो कोटा होता तो कंप्लीट झालेला आहे. आणि आपण पाहतो की इथे देखील डॉक्टर महेश घाडवे आपल्या कोठ्यातलं दुसरं षटक ते मैदानाच्या आतमध्ये टाकतायत. याचबरोबर चेंज ऑफ दी पेस, स्विंग अँड मिस, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, इथे फसवा टाकलाय. फलंदाजाला मात्र पुढे जागेवरती उभं केलेलं आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. पहिला चेंडू
भन्नाट गतीचा होता, तर दुसऱ्या चेंडूमध्ये आपण बघितलं व्हेरिएशन इथे बघायला मिळालं. आणि हेच तंत्र ज्यावेळेस गोलंदाजांना चांगल्या प्रकारे जमतं त्यावेळेसच आपण पाहतो त्यांची गोलंदाजी अतिशय बहारदार होताना बघायला मिळते. आणि ते बघितलं आपण डॉक्टर महेश यांच्या माध्यमातून एक सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. एक धाव मिळते. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावफलक पुढे 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हो, याच बरोबर बॅटची बाहेरची कट घेईल, कॉट बँडचं शिकार, धक्का क्रमांक 3. तर नवीन फलंदाज संघनायक डॉक्टर अनिल गावडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. सुंदर फटका, एक धाव मात्र आपण पाहतो जिथे प्राप्त होईल. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होतंय, सणसवाडी गावचे सरपंच सन्माननीय राजेंद्रजी दरेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. मनापासून आपलं स्वागत आहे. दरम्यानच्या काळात आपण बघितलं त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सामना पाहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेत. सणसवाडी गावचे सरपंच सन्माननीय राजेंद्र दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. पुढील सामना या ठिकाणी होणार आहे. 7व्या क्रमांकाची लढत यानंतर आपल्याला मैदानात बघायला मिळेल. सहा षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे सुरू होईल. तर यानंतरची मॅच आहे कारेगाव रांजणगाव कारेगाव रांजणगाव डोकसांगवी डॉक्टर असोसिएशन संघाचे संघनायक आणि तर त्यांच्या विरोधामध्ये हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 संघाला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी मंचा समोर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहे. चला पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघनायकांना पुन्हा सूचना देतोय आम्ही की टॉस करण्यासाठी मंचा समोर यायचंय. हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 तर त्यांच्या विरोधामध्ये कारेगाव रांजणगाव डोकसांगवी डॉक्टर असोसिएशन. दोनही टीमच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. चौथा फलंदाज इथे बाद होतोय 40 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर अतुल पाटील. आपण पाहतोय नवीन फलंदाज. तर अंतिमचं षटक टाकण्यासाठी डॉक्टर नितीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळाले आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय मोठं यश त्यांनी ते संपादन केलेलं आहे. खरं तर शेवटचं षटक म्हटलं की ज्यामध्ये आपण पाहतो की फलंदाजांचा एकच प्रयत्न तुम्हाला मैदानावरती बघायला मिळतो, फक्त मोठे फटके. स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतो डेड ओव्हरमध्ये इथे फलंदाजांचा प्रयत्न फटके मोठे खेळण्याचा आहे, मात्र इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला आहे. कव्हरमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डॉक्टर विकी त्या ठिकाणी आहेत.
एक धाव तिथे प्राप्त होते तर एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे जातो. 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करते. हो याचबरोबर बॅटची बाहेरची कड इथे बघायचे धाव घेण्यासाठी प्रयत्न धावबादच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होईल. 5वा धक्का. पण बघितलं शेवटच्या षटकात जिथे धावा येणं अपेक्षित होतं टीम स्थिती 11 संघाला, मात्र तिथे धावा रोखल्या होत्या. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. वा काय कमालीचा झेल सीमारेषेवर टिपला. फलंदाज इथे बाद होईल. आणखी एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम स्थिती 11 संघाला.
नवीन नवीन बॉल द्यायचा आहे. चला नाणेफेक करण्यासाठी दोनही संघनायकांना विनंती, आपण समोर यायचंय. तर कॅमेरा पर्सन कार्तिक, आजच्या दिवसातील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय सणसवाडी नगरीचे सरपंच सन्माननीय राजेंद्र दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. मी दरेकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील 7वी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कारेगाव रांजणगाव डोकसांगवी डॉक्टर असोसिएशन या दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील 7वी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित केलेला आहे सणसवाडी नगरीचे सरपंच सन्माननीय राजेंद्र दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतो डॉक्टर अजिंक्य तापकीर सर, त्याचप्रमाणे समालोचक लक्ष्मण मांढरे सर, या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न होतोय. सामन्याला सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती इथे चौकार आलेला आहे आणि चौकारानं आपण पाहतो एक दिमागदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. भिगवण टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर प्रशांत, दुसऱ्या बाजूने डॉक्टर मिलिंद गाढवे ही सलामीची जोडी आहे. आपण खरं डॉक्टर मिलिंद यांना बघितलेलं आहे. गोलंदाजी मधून सुद्धा आपलं 100% योगदान त्यांचं बघायला मिळालं, तर फलंदाजी मधून सुद्धा आपण पाहतोय एक सुंदर अशी सुरुवात चौकारानं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. यावेळेस पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका खरं टायमिंग जुळलं नाही या फटक्यामध्ये. एक धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 5 धावा धावफलकावरती. खरं तर 42 धावेंचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. खरं तर दिसायला गेल्या तर कमी दिसत आहेत 42 धावा, मात्र कुठल्या विचारांनी टीम स्थितीज 11 संघ मैदानावरती दाखल झाला हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघितलेलं आहे की कमी धाव फलकाचे सामने अनेक वेळा रंगतदार होतात. आपल्याला क्रिकेटमध्ये या गोष्टी अनेक वेळा बघायला मिळाल्यात, कारण क्रिकेटमध्ये कुठलीच मोठी धावसंख्या किंवा कुठलीही छोटी धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. एवढा विजयाची गॅरंटी देणारा धावफलक मात्र क्रिकेटमध्ये अजून कुणीही बनवलेला नाही. त्यामुळे जरी दिसायला 42 कमी असल्या तरी ते लढण्यासाठी खूप आहेत, मात्र कुठल्या विचाराने संघ आतमध्ये गेला यावरती सुद्धा बरंचसं काय अवलंबून आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका होता डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, सरळ चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. चौकार येतोय, चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. हो, भन्नाट गतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. खरं जागेवरून उभा राहून फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला फलंदाजाकडून बघायला मिळाला, मात्र इथे चेंडू समजू शकला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात थांबलाय. निर्धाव चेंडू बरोबर षटक मात्र संपलं जाईल. पहिलं षटक मैदानावरती संपलं धावफलकावरती 9 धावा. तर विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर महेश देशमुख गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. जे आपण चर्चा करत होतो की कमी धावसंख्येचा सामना रंगतदार होतो, तर मोठ्या धावसंख्येचा सहजतेनं पाठलाग होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो.
म्हणजे जो सामना आपल्याला अजूनही आठवतो की दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. खरं तर प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया संघानं 438 बनवल्या, मात्र त्या धावेंचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघानं 439 बनवले होते. हा इतिहास आहे तो साक्षी देतोय आपल्या सगळ्यांना. त्यामुळे मी सांगितलं की मोठा धावफलक असो किंवा छोटा, विजयाची गॅरंटी तो देणार नाही तुम्हाला. यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये चेंडू आपण पाहतो, क्षेत्ररक्षक डॉक्टर पराग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. अडवलाय चेंडू, एक धाव मात्र तिथे प्राप्त होते, तर एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जातो. 11 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर तर मैदानाच्या आतमध्ये उतरताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानावरती उतरणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र सुंदर शानदार फटका डीप लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. वरती वाढ होते, षटकाराबरोबर 17 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या आतली हलकीशी कड घेणारा चेंडू आपण पाहतोय. एसटी रक्षकाकडून झेल निसटला, थोडासा अवघड होता. घेण्याचा प्रयत्न मात्र तिथे बघायला मिळाला, झेल होऊ शकला नाही. एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6वी मॅच आहे, यानंतर अजूनही 6 सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. फटका फसलाय उंच आकाशामध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बोल्टचा शिकार. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम मिळून दिलाय टीम स्थितीशील 11 संघासाठी. डॉक्टर महेश देशमुख यांच्याकडून एक मोठा फटका आला, मात्र स्वतःवरच कुठलंही नियंत्रण डळू दिलं नाही. तर चौथ्या चेंडूवरती विकेट मिळते. 18 धावसंख्येवरती आपण पाहतो पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. भिगवण टीमला इथे मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. यावेळेस अक्रॉस दी बॅट मिड विकेटला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टोकलाय. एक राजेशाही षटकार. एकदा बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये चेंडू जाईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ आलाय एक सनसनी चौकार. धावफलकावरती आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 28 धावा धावफलकावरती. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. डॉक्टर चेतन शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बघायचंय काही कामगिरी या षटकामध्ये असेल. पहिला चेंडू आपण बघतोय बॅट चिक्कड घेत म्हणतोय पॅडवरती आदळलाय. एक धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 29 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण शेवटचे 29 चेंडू आणि 13 धावा असं विजयाचं समीकरण या सामन्यातलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय. वाटलं होतं कमी धावसंख्येचा सामना रंगतदार होईल, मात्र एका बाजूने आपण बघितलं एक मोठी फटके खरं तर सामन्यामध्ये बघायला मिळाले. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा कुठेही संपर्क आला नाही. चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये इथे बघायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू बरोबर समीकरण बदलेल, मात्र इथे टीम स्थितीज 11 संघाला विकेट बरोबर निर्धाव चेंडू सुद्धा महत्वाचे आहेत. कारण सामना कुठेतरी थोडासा त्यांच्या हातामधून निसटता होताना आपल्याला बघायला मिळालाय. आणि पुन्हा या परिस्थितीत पुन्हा सामन्यावर जर पकड निर्माण करायची असेल तर इथे विकेट बरोबर निर्धाव चेंडू सुद्धा खेळावे लागतील. मात्र इथे फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाही. डॉक्टर निखिलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर, स्क्वेअर लेगला 6 धावा.
या षटकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 27 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र 7 धाव्यांची आवश्यकता येथे सामना जिंकण्यासाठी. काय कमालीची फलंदाजी आल्याबरोबर डॉक्टर निखिल नामगुडे यांची बघायला मिळाली आपल्याला. त्यावेळेस मात्र फसलेला फटका उलट्या पावलं स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल टिपलाय. कॉट अँड बोल्टचा शिकार. धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर विवेक सूर्यवंशी आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. कव्हर मध्ये फटका आपण पाहतो. एक धाव मात्र तिथे डॉक्टर महेश घाडवे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती बघायला मिळाले. एक धाव तिथे प्राप्त होईल. तर एका धाब्याच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 36 धावा धावफलकावरती. समीकरण 25 चेंडू 6 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय. प्रत्येक फलंदाजांनी खरं तर या सामन्यामध्ये चांगलं योगदान त्यांच्या फलंदाजीमधून दिलेलं आहे. फसलेला फटका उंच आकाशामध्ये. शतरक्षक चेंडू खाली, मात्र झेल सुटला. षटक संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 37 धावा धावफलकावरती आहेत. तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. 24 चेंडू 5 धावा. तर बघायचं इथे चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू होईल. तर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर पराग गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. खर तर भिगवण टीमची आपण पाहतोय जी सामन्यावरची पकड, सुरुवातीपासून जी पकड त्यांनी निर्माण केलेली आहे. पुढे आपण बघतोय ते गोलंदाजाला त्यांनी वरचढ ठरू दिलं नाही. प्रत्येक षटकामध्ये आपण बघितलं सुंदर अशी फलंदाजी फलंदाजांकडून बघायला मिळते. मिड विकेटला चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावफलक मात्र पुढे पोहोचलाय 41. तर जिंकण्यासाठी मात्र एका धाब्याची आवश्यकता. म्हणजे कोर इज इक्वल. सामना आतापर्यंत बरोबरीमध्ये आहे. स्विच हिटचा प्रयत्न, थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून आपल्याला पुढे इथे बघायला मिळालाय. कारण त्यांना माहित आहे की आता इथून पुढे हातातून सामना आपल्याला जाणार नाही. त्यामुळे प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि त्यामुळेच त्यांनी आपण पाहतो स्विच हिटचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आपण पाहतो जर जास्त धावा पुढे असते तर निश्चित आपण बघितलं असतं की थोडंसं याबरोबर शरीर भेदक टाकलेला चेंडू इथे बघितलाय. डॉट निर्धाव आलाय. समीकरण मात्र आपण पाहतोय बदलत चाललेलं आहे. अजून 21 चेंडू सामन्यातले बाकी आहेत. जिंकण्यासाठी मात्र केवळ एका धाव्याची जरी आवश्यकता असली तरी आपण बघितलं 2 चेंडू नंतर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू आपण पाहतोय. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. कारण याआधी आपण बघितलं जो पॅडवरती वेगानं टाकला होता आणि त्यानंतर पुन्हा गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं डॉक्टर पराग यांनी. तिथे लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. याबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू बघायचं. शतरक्षक चेंडू खाली, झेल होईल आणि अजूनही विजयासाठी प्रतीक्षा करावी लागेल. आणखी एक फलंदाज इथे बाद होईल. डॉक्टर विकास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. फक्त आता आतमध्ये जायचंय आणि विजयी धाव घेऊन माघारी यायचंय. मात्र बघूयात, अजूनही प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला. कारण डॉक्टर
पराग यांची गोलंदाज अतिशय सुंदर आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी पुढचे चारही चेंडू अप्रतिम टाकलेले, अचूक टप्पेवरती गतीमध्ये बदल करत चेंडू टाकलेले आहेत. याचबरोबर पॉइंट मध्ये खेळला फटका आणि इथे विजयी धाव घेत आपण पाहतो. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि सामना जिंकला बिग वन मेडिकल असोसिएशन टीमने आपण पाहतो हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं मनापासून असं अभिनंदन आम्ही करतोय. तर पराभूत संघाचा प्रवास कदाचित या स्पर्धेतला थांबला असावा, मात्र खूप चांगला खेळ आपल्याला सकाळ सत्रात पहिल्या मॅच मध्ये त्यांच्याकडून बघायला मिळालाय.